शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। प्रामुख्याने ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अनेक दिवसांपासून ज्या महत्त्वाच्या मदतीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता त्या प्रक्रियेला आता प्रत्यक्षात सरकारकडून सुरुवात झालेली आहे। मार्ग मोकळा झालेला आहे। आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर आहे आणि लवकरच दिलासा देणारी मदत तुमच्या हातात येण्याची शक्यता तयार झालेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, सरकारकडून थेट खात्यात पैसे जमा करण्याची तयारी पूर्ण झालेली असून यावेळी विशेष म्हणजे एकाच वेळी 2 प्रकारची आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर लक्ष देऊन ऐका शेतकरी बांधवांनो, पीक विम्याची रक्कम आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई या दोन्ही गोष्टींचा समावेश या प्रक्रियेमध्ये करण्यात आलेला असून त्यामुळे अनेक कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल असं मत सरकारकडून व्यक्त करण्यात आलं। आता पुढे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, कारण जितकी रक्कम जास्त असेल तितकी शेतकऱ्यांना मदत जास्त होते आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली होते। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, याबद्दलची डिटेल माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे मिळणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन बघा। यासोबत अजून एक महत्त्वाचा प्रश्न, ही जी रक्कम आहे ही रक्कम एका भागात भेटणार नाही, म्हणजे एकाच वेळेस तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही, तर ही रक्कम टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यामध्ये दिली जाणार आहे। आता राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात निधीचं वाटप होणार आहे। लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, जितके राज्यामध्ये आपले जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या शेतकऱ्यांना समान रक्कम भेटणार नाही, तर रकमेमध्ये आपल्याला तफावत दिसेल। काहींना जास्त रक्कम देण्यात येईल, तर काही शेतकरी ज्यांची जमीन कमी आहे अशा शेतकऱ्यांना कमी रक्कम दिल्या जाऊ शकते, पण ज्या शेतकऱ्यांची जमीन जास्त आहे तर अशा शेतकऱ्यांच्या वाट्याला जास्त रक्कम येऊ शकते। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातील असाल, पण जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर तुमच्या खात्यात नक्कीच पीक विमा जमा होईल। फक्त प्रश्न एवढाच की हा पीक विमा किती जमा होईल हे आपल्याला पुढेच समजून घ्यायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा शेतकरी बांधवांनो, काही भागांमध्ये प्रक्रिया आधी सुरू होईल तर काही ठिकाणी थोडा विलंब होऊ शकतो, थोडा उशीर होऊ शकतो। मात्र एक गोष्ट नक्की की मोठ्या प्रमाणावर निधी वितरित होणार असल्यामुळे हजारोच नव्हे तर लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। त्यामुळे प्रत्येकाने आपलं नाव लाभार्थ्याच्या यादीत आहे का, आता ही जी यादी आहे ही यादी अतिशय महत्त्वाची आहे। लाभार्थ्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तपासणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट ठरेल। तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, या संदर्भात अधिकृत आदेश सरकारकडनं जाहीर करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या भागांसाठी आणि वेगवेगळ्या विभागांसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ही संपूर्ण माहिती अधिकृत असून केवळ ऐकीव किंवा अफवा नाही, तर काही भागांसाठी भरपाईची स्वतंत्र रक्कम सुद्धा निश्चित करण्यात आली आहे। तर काही ठिकाणी विम्याचे पैसे वेगळ्या टप्प्यात दिले जाणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना 2 वेगवेगळ्या प्रकारे याचा फायदा होणार आहे। म्हणून येणारे काही दिवस हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतील। तुमच्या बँक खात्यावर तुम्ही लक्ष ठेवा, कारण कोणत्याही क्षणी पैसे जमा होऊ शकतात। ज्या भागांमध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे तिथे सगळ्यात आधी पात्र शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल। त्यामुळे अपडेट राहणं आणि वेळोवेळी संपूर्ण माहिती काढणं, संपूर्ण माहिती तपासणं हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं बनलंय, अत्यंत आवश्यक आहे। तर नुकसान भरपाईच्या माध्यमातून नेमके कुठे किती पैसे दिले जातील आणि किती निधी वाटला जाईल याबद्दलची स्पष्ट माहिती आता मिळायला सुरुवात झालेली आहे। म्हणूनच हा भाग नीट लक्ष देऊ नका, कारण इथेच खरा मुद्दा तुम्हाला समजणार आहे। आता मिळालेल्या माहितीनुसार राज्य स्तरावर पीक विमा योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि यामुळे शेतकऱ्यांना आता थेट फायदा होईल। तर आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला। इतका मोठा निधी याआधी आपल्याला कधीही पाहायला मिळाला नव्हता असं सुद्धा बोलल्या जातंय। शेतकऱ्यांसाठी ही खरोखरच आनंदाची बातमी ठरली आहे, कारण थेट पैसे खात्यात पाठवण्याची प्रक्रिया आता तीव्र गतीने सुरू झालेली आहे। कोणत्याही क्षणी ही रक्कम जमा होण्याची शक्यता असल्यामुळे अनेक जण या रकमेची अक्षरशः उत्सुकतेने वाट बघत आहे।
तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे की खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाईसाठी तब्बल 1631 कोटी रुपये, 100 कोटी नाही, 200 कोटी नाही, 1000 कोटी नाही, तर 1631 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आलेला आहे. ही रक्कम किती मोठी आहे हे तुम्ही नक्की समजू शकता. साधारणतः छोटा आकडा नाही आहे, तर 1000 कोटींपेक्षा जास्त निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा केला जाणार आहे. यामुळे अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळेल आणि त्यांच्यावर जोही काही आर्थिक ताण होता, जी आर्थिक अडचण होती, ती अडचण सुद्धा आता दूर होणार आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. आता तुम्हाला एक प्रश्न पडू शकतो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, की कोणाला किती पैसे मिळणार. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बहुतेकांना वाटत असेल की सगळ्याच शेतकऱ्यांना सारखी रक्कम मिळणार आहे, पण असं बिलकुल नाही आहे. सरकारने एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे, सगळ्या शेतकऱ्यांना समान रक्कम भेटणार नाही. तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र, जमिनीचं क्षेत्र हे मोठं आहे, ज्यांचं नुकसान जास्त झालेलं आहे, अशा शेतकऱ्यांना पीक विम्याची जास्त रक्कम मिळेल. तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असताना त्यांचं जमिनीचं क्षेत्रफळ हे जर कमी असेल, त्यांचं कमी नुकसान झालेलं असेल, तर अशा शेतकऱ्यांना कमी पीक विमा मिळेल, कमी रक्कम मिळेल. तर बघा, काहींना पीक विम्याची रक्कम मिळेल, तर काहींना नुकसान भरपाईचा लाभ सुद्धा मिळू शकतो. पण यावेळेस बहुतेक शेतकऱ्यांना काही ना काही आर्थिक मदत सरकारकडून मिळणारच आहे. ही आर्थिक मदत तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की वाटपाची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण केली जाणार आहे. अत्यंत तातडीने ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि वेळेत सगळे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील. अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या महाराष्ट्र सरकारकडून आलेली आहे. ज्यांनी पीक विमा भरला त्यांना पीक विम्याची रक्कम मिळेल, तर ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई सुद्धा सरकारकडून मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आता सुरुवातीच्या टप्प्यात काही निवडक जिल्ह्यांमध्ये हा निधी जमा केला जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आता उदाहरण देऊन सांगायचं झालं तर सातारा, सांगली, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, वर्धा यासारख्या विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये, त्यासोबत यवतमाळ म्हणजे आपला कापसाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला यवतमाळ, आणि इकडे जो आहे हा धुळे जिल्हा हा खानदेशातला जिल्हा, अशा काही भागांमध्ये म्हणजे अशा जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया अत्यंत तीव्र गतीने सुरू होण्याची शक्यता आहे. प्रक्रिया तीव्र गतीने चालू होणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता या जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप झालं की जे उरलेले जिल्हे आहेत, जे उर्वरित जिल्हे आहेत, त्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने निधीचं वितरण केलं जाईल, निधी पोहोचवला जाईल. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या भागातील स्थिती तपासून पाहणं हे त्यांच्यासाठी अत्यंत गरजेचं बनलंय. आता अजून आपल्या समोरचा तिसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, आता तुम्हाला हे माहीत करून घ्यायचं असेल की तुमच्या भागात पैसे आज जमा होतील का उद्या जमा होतील, कारण ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तर यासाठी तुम्हाला अपडेट राहणं अत्यंत गरजेचं बनलंय, कारण वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या वेळेत रक्कम जमा होऊ शकते. त्यामुळे घाई करण्यापेक्षा अधिकृत माहितीवर तुम्ही लक्ष ठेवून राहा, हे तुमच्या जास्त फायद्याचं आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, यासाठी अधिकृत आदेश, अत्यंत महत्त्वाचा आदेश आपल्या राज्य सरकारकडून काढण्यात आलेला आहे आणि त्यानुसारच निधीचं वितरण केलं जाणार आहे. त्यामुळे ही माहिती पूर्णपणे खात्रीशीर, पूर्णपणे गॅरंटीने माहिती देण्यात आलेली आहे. ही काही अफवा नाही, तर ही अतिशय अधिकृत सूत्रांकडून आलेली अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही थोडंसं रिलॅक्स व्हा आणि पुढील काही दिवस तुम्ही तुमच्या खात्यावर नक्की लक्ष ठेवा, कारण या खात्यामध्ये सरकारकडून केव्हाही निधी वितरित केला जाऊ शकतो. तुमच्या अकाउंटमध्ये केव्हाही पैसा येऊ शकतो. आणि शेवटी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे, इतके दिवस तुम्ही वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जाऊन विचारपूस केली, तपास केला, उन्हातानात उभे राहिले, रांगेत उभे राहिले, पण पैसे कधी येणार याची चौकशी करत करत बरेच दिवस निघून गेले. त्या सगळ्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळालेला आहे. सरकारकडून पूर्णविराम देण्यात आलेला आहे. सरकारने शेतकऱ्यांची अडचण जाणून घेतलेली आहे. सरकारला जाणीव झालेली आहे की आता पीक विमा आणि नुकसान भरपाई द्यायला बराच उशीर झाला, यापेक्षा जास्त उशीर होता कामा नयेत. त्यामुळे आता प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि लवकरच हा जो फायदा आहे, हा फायदा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निश्चितपणे जमा केला जाईल. तर शेतकरी बांधवांनो, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुढे येते. ती गोष्ट तुम्हाला माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ती म्हणजे तुमच्या पीक विम्याचे पैसे प्रत्यक्ष खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. इतके दिवस तुम्ही वाट बघत होता, आता प्रत्यक्षात पैसे दिसायला सुरुवात झालेली आहे. आता या ठिकाणी काहींना 12,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा मिळेल, काहींना 14,000. आता ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्रफळ जास्त आहे, जमीन जास्त आहे, अशा शेतकऱ्यांना अक्षरशः 20,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा मिळू शकतो. अशा शेतकऱ्यांना पीक विम्याची जास्त रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल, कारण त्यांचं क्षेत्रफळ जास्त आहे, जमीन जास्त आहे आणि त्यामुळे त्यांचं झालेलं नुकसान सुद्धा
फार मोठा आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना जास्त पीक विमा मिळेल. म्हणजेच यावेळी प्रत्येकाला सारखी रक्कम मिळणार नाही. लक्षात घ्या, जर तुम्हाला वाटत असेल प्रत्येक शेतकऱ्याला सारखी रक्कम दिली जाईल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. क्षेत्रफळाच्या आधारावर आणि किती नुकसान झालं आहे याच्या आधारावर शेतकऱ्यांना पैशांचं वाटप केलं जाईल, निधीचं वाटप केलं जाईल. आता तुमच्या मनात एकच प्रश्न असेल की आपल्या जिल्ह्यात पैसे कधी येणार आणि आपलं नाव यादीमध्ये आहे का. म्हणून ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत समजून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरतं. कारण इथेच तुम्हाला स्पष्ट शब्दात कळणार आहे की तुमच्या भागात प्रक्रिया सुरू झाली आहे की अजून तुम्हाला थांबावं लागेल. प्रत्येक जिल्ह्यासाठी, लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळं नियोजन करण्याचं सरकारने ठरवलंय आणि त्यानुसार आता निधी पाठवला जात आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची माहिती काय सांगते याकडे तुम्ही लक्ष द्या. काही निवडक भागांसाठी म्हणजे काही निवडक जिल्ह्यांसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला. काही ठिकाणी 400 कोटी रुपये जमा करण्यात आले. अक्षरशः एका जिल्ह्याला 400 कोटी रुपये देण्यात आलेले आहे असं दिसून येते. कारण त्या जिल्ह्यामध्ये झालेलं नुकसान फार मोठं होतं आणि फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पीक विमा भरलेला होता. त्यामुळे अशा जिल्ह्यांसाठी जास्त निधी राखून ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे त्या भागातील नुकसान किती मोठं होतं याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. जर तुम्ही अशा जिल्ह्यात राहत असाल जिथे मोठी रक्कम मंजूर झालेली आहे तर तुमच्यासाठी अत्यंत मोठी संधी सरकारकडून देण्यात आली. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या जिल्ह्यांची नावे या यादीत आहेत त्या भागातील शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात लाभ मिळेल हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. काहींना 15,000 रुपये मिळतील, काहींना 16,000, काहींना फक्त 12,000 रुपये मिळतील. तर काही शेतकरी असे आहे की त्यांना अक्षरशः 22,000 रुपयांपर्यंतची रक्कम सरकारकडून दिल्या जाईल. पीक विमा आणि नुकसान भरपाईची मदत म्हणून फार मोठी रक्कम अशा शेतकऱ्यांना मिळेल. म्हणजे 2 वेगवेगळ्या प्रकारे पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता आता तयार झालेली आहे. सरकारने याबद्दल सविस्तर माहिती जाहीर केली असून वाटपाची प्रक्रिया कशी होणार याचं स्पष्ट नियोजन केलेलं आहे. प्रशासनाचं स्पष्ट मत आहे की एकही शेतकरी, सगळ्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटला पाहिजे. एकही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहता कामा नये. सगळ्या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळाली पाहिजे आणि प्रत्येकाच्या खात्यात योग्य रक्कम, पहा कोणतीही रक्कम नाही, योग्य रक्कम तुमच्या वाट्याला जितका पैसा येणार आहे पीक विमा आणि नुकसान भरपाई म्हणून तेवढी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली पाहिजे. त्यामुळे यावेळी काम वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. आता पैसे कसे जमा होतील हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. याकडे तुम्ही लक्ष द्या. थेट खात्यात पैसे पाठवण्याची पद्धत वापरली जात आहे. आता एकदा रक्कम सोडली म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून सरकारने एकदा रक्कम सोडली की ती थेट तुमच्या खात्यात दिसायला सुरुवात होईल. त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही सतत अपडेट राहणं तुमच्यासाठी महत्त्वाचं, इम्पॉर्टंट बनलंय. आता सुरुवातीला कोणत्या भागांमध्ये म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार याबद्दलची माहिती समोर येते. आता उदाहरण सांगायचं झालं तर आपलं कोल्हापूर. जर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी. त्यानंतर आहे सोलापूर, त्यानंतर आहे नंदुरबार, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या भागांमध्ये सुरुवातीला प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता त्यानंतर इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा टप्प्याटप्प्याने निधीचं वितरण केलं जाणार आहे. म्हणूनच आता पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का हे तुम्ही तपासून बघा आणि तुम्ही खात्यावर लक्ष ठेवा. कारण ज्या क्षणी प्रक्रिया सुरू होईल त्या क्षणी थेट रक्कम तुमच्या खात्यात जमा होऊ शकते. आणि शेवटी अत्यंत महत्त्वाची माहिती सांगतो. इतके दिवस तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी करत होते आणि पैसे कधी येणार याची वाट बघत होते. आता ती वाट पाहण्याची वेळ संपलेली आहे. सरकारकडून आनंदाची बातमी आली. कारण सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती आलेली आहे. आता याचं प्रत्यक्ष वाटप सुद्धा सरकारकडून सुरू झालेलं आहे. त्यामुळे लवकरच प्रत्येक पात्र शेतकऱ्याला याचा फायदा मिळताना आपल्याला दिसेल. तर शेतकरी बांधवांनो, आता एक मोठा आणि दिलासा देणारा निर्णय सरकारकडून आला आणि तो म्हणजे पूर्ण रक्कम थेट खात्यात पाठवण्याचा. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पूर्ण रक्कम जमा झाली पाहिजे यासाठी सरकार प्रयत्न करताना दिसतंय. ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. कोणत्याही मध्यस्थाची तुम्हाला गरज पडणार नाही. डायरेक्ट पैसे सरकारकडून सोडले की तुमच्या अकाउंटपर्यंत सरकतील. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही. ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला यातून दिसून येते. पैसे सरळ तुमच्या खात्यात येऊन पडतील. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. आता पुढे तुम्हाला वेगवेगळ्या विभागांची आणि जिल्ह्यांची माहिती मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नीट लक्ष देऊन पाहणं गरजेचं ठरतं. आता सर्वात आधी एका मोठ्या विभागाबद्दल आपण बोलूया. आपल्याला दिसतंय की नुकसान भरपाईसाठी निधी पूर्णपणे मंजूर झाला आणि त्या भागातील शेतकऱ्यांना थेट फायदा
याचा होणार आहे। जर तुम्ही त्या विभागात राहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण आता तुमच्या खात्यात पैसे थेट जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला समाधान दिसणार आहे। आता पुढचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या विभागातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आधी पैसे जमा होतील याची माहिती सुद्धा हळूहळू आपल्याला बाहेर येत असल्याचं दिसतंय, हळूहळू समोर येत आहे। त्यामुळे प्रत्येकाने आपलं नाव त्या जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे का हे तपासून पाहणं गरजेचं बनतं, कारण ज्या जिल्ह्यांचा समावेश यादीत आहे त्या भागात सगळ्यात आधी निधी पोहोचण्याची शक्यता आहे। आता इथे एक महत्त्वाची सूचना देखील सांगितली गेली। सरकारने काही आवश्यक गोष्टी पूर्ण करण्यास सांगितलेल्या आहेत, अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी, याकडे तुम्ही लक्ष द्या। जर त्या गोष्टी तुम्ही वेळेत पूर्ण केल्या नाही तर खात्यात पैसे जमा होणार नाही किंवा खात्यामध्ये पैसे जमा व्हायला उशीर होऊ शकतो, अडथळा येऊ शकतो। त्यामुळे पुढे सांगितलेल्या सूचना तुम्ही नीट समजून घ्या आणि त्यानुसार कृती करणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरतं। आता काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर निधीचं वाटप सुरू झालेलं आहे। आता उदाहरण सांगायचं झालं तर अकोला, आपला विदर्भातला अकोला जिल्हा, आता अकोला जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये दिसत आहे। आता त्या भागातील शेतकऱ्यांना थेट फायदा भेटणार आहे। त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वेगवेगळ्या प्रमाणात पैसे जमा होतील। आता इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, प्रत्येकाला एकसारखी रक्कम भेटणार नाही। काहींना 10,000 रुपयांची रक्कम मिळेल, काहींना 15,000 भेटतील, तर ज्यांचं जास्त नुकसान झालेलं आहे त्यांना अक्षरशः 20,000 रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते। म्हणजेच नुकसानाच्या प्रमाणानुसार आणि पात्रतेनुसार, पात्रता म्हणजे कोणती, जास्त नुकसान झालं तर जास्त रक्कम, जास्त पैसे, अशा प्रमाणे निधीचं वाटप केलं जाईल। त्यामुळे कोणाला जास्त रक्कम मिळेल तर काही शेतकरी असे आहेत त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार कमी रक्कम मिळेल। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे जमा होण्याची गती, किती गतीने पैसे जमा होत आहे। सरकारने आज घोषणा केली आणि जर 10 दिवसांनी पैसे जमा झाले अशातला कोणताही भाग नाही। आता ही जी गती आहे, पैसे जमा होण्याची जी प्रक्रिया आहे तिला फार वेळ लागत नाही, काही वेळातच रक्कम तुमच्या खात्यात दिसून येईल, कारण डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या खात्यात पैसे सरकारकडून जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे आता तुम्ही सतत तुमच्या बँक खात्यावर लक्ष ठेवा, बँक खात्यावर लक्ष ठेवणं फार महत्त्वाचं आहे। आता आणखी एक गोष्ट सांगतो, सरकारने यावेळी स्पष्टपणे सांगितलं आहे की कोणताही पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये। त्यामुळे प्रत्येकाला योग्य त्या प्रमाणात मदत मिळालीच पाहिजे, यासाठी आपल्या शासनाकडून विशेष लक्ष दिलं जात आहे। त्यामुळे ही योजना फक्त घोषणा राहणार नाही तर प्रत्यक्ष लाभ देणारी योजना ठरणार आहे। म्हणूनच आता पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत, अत्यंत इम्पॉर्टंट आहेत। तुमच्या भागात प्रक्रिया सुरू झाली आहे का हे तुम्ही तपासून बघा आणि आवश्यक गोष्टी पूर्ण करून ठेवा, कारण एकदा पैसे जमा व्हायला सुरुवात झाली की थेट तुमच्या खात्यात रक्कम दिसेल। तर शेतकरी बांधवांनो, आता पैसे कसे येणार याची सगळी स्पष्ट माहिती समोर आली। यावेळी सरकारने थेट डीबीटीच्या माध्यमातून पैसे देण्याचा निर्णय घेतला। आता ही पद्धत अत्यंत वेगवान आहे। एकदा पैसे सरकारकडून सोडण्यात आले की अत्यंत कमी वेळेत, म्हणजे जवळपास 20 ते 25 मिनिटातच, कधी कधी तर अक्षरशः फक्त 10 मिनिटात पैसे तुमच्या खात्यात लगेच दिसायला लागतात। त्यामुळे यावेळी उशीर होणार नाही आणि शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळेल याची गॅरंटी सरकारने घेतलेली आहे। आता पुढे कोणत्या भागात पैसे येणार याबद्दलची आपण अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया। आता पुढील यादीमध्ये अत्यंत महत्त्वाचा जिल्हा येतो आणि तो जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा। जर तुम्ही अहमदनगर जिल्ह्यातील असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी। या जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे थेट जमा होणार आहेत। आता सरकारकडून आलेल्या माहितीनुसार, उपलब्ध माहितीनुसार जवळपास 35,654 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे। इतक्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना एकाच वेळी मदत मिळणार असल्यामुळे निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरतो। या जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी राखून ठेवण्यात आला आहे। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीची पूर्ण भरपाई मिळण्याची शक्यता आहे। अनेक दिवसांपासून जे नुकसान झालं होतं त्याचा आता काहीसा दिलासा शेतकऱ्यांना नक्कीच मिळेल। त्यामुळे या भागातील वातावरण थोडंसं सकारात्मक, थोडंसं आनंदी झालेलं आपल्याला दिसते। आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, नुकताच शासनाकडनं अधिकृत आदेश जाहीर करण्यात आला आणि त्यानुसार पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे। त्यामध्ये फक्त एकाच प्रकारची मदत नाही तर पीक विमा आणि नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आहे आणि त्यासोबत नुकसान भरपाई सुद्धा दिली जाणार आहे। या दोघांचे हप्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत, म्हणजेच शेतकऱ्यांना दुहेरी फायदा मिळेल। हा दुहेरी फायदा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे तुम्हाला अक्षरशः खूप मोठा दिलासा सरकारकडून देण्यात आलेला आहे। आता आपल्या शासनाने सांगितलं आहे की शेतकऱ्यांना 17,000 रुपयांच्या आसपास रक्कम मिळेल। 17,000 रुपये तुम्हाला मिळू शकतात। काहींना 12 ते 15,000 पर्यंतची रक्कम मिळेल, काहींना यापेक्षा जास्त सुद्धा नुकसान भरपाई मिळू शकते।
आता काही प्रकरणांमध्ये तर अक्षरशः 21,000 रुपयांपर्यंतची रक्कम शासनाकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या खात्यात वेगवेगळ्या प्रमाणात पैसे जमा होतील, सगळ्यांना समान रक्कम भेटणार नाही. आता एक अत्यंत महत्त्वाची सूचना, जर तुम्हाला ही रक्कम वेळेत मिळवायची असेल तर अत्यंत महत्त्वाची कामं तुम्हाला करावी लागतील. पुढील काही दिवसांमध्ये ही कामं जर तुम्ही पूर्ण केली तर तुम्ही गॅरंटी ठेवा तुमच्या खात्यामध्ये 100% रक्कम जमा होईल. त्यामुळे प्रत्येकाने आपलं नाव, आपला जिल्हा यादीत आहे का हे तपासून पाहणं गरजेचं आहे. आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे काही पिकांसाठी सरकारकडून विशेष मदत दिली जाणार आहे. आता जर तुम्ही सोयाबीन घेतलेलं असेल, सोयाबीनचं पीक घेतलेलं असेल, सोयाबीनचं उत्पादन केलेलं असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी ही रक्कम खूप अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या मदतीमुळे त्यांच्या आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होईल आणि पुढील हंगामासाठी थोडासा आधार मिळेल. आता काही जिल्ह्यांसाठी प्रचंड मोठी रक्कम सरकारकडून दिल्या जाईल. आता या जिल्ह्यामध्ये नाव येतं ते आपल्या परभणी जिल्ह्याचं. आता परभणी जिल्ह्यासाठी 700 कोटी रुपयांचा निधी सरकारकडून राखीव ठेवण्यात आलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी एका जिल्ह्यासाठी देण्यात येणं ही अत्यंत मोठी गोष्ट आहे. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अनेक कुटुंबांची परिस्थिती सुधारण्यास सुद्धा मदत होईल. आता हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल, त्यामुळे कोणत्याही मध्यस्थाची तुम्हाला गरज पडणार नाही. आता परभणी जिल्ह्याचं नाव अधिकृत यादीमध्ये आलेलं आहे, त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांमध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण तयार झालं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रकमेची घोषणा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता समाधान पाहायला मिळतंय. आता पुढे काय होणार याकडे तुम्ही लक्ष द्या. ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत त्यांच्या मोबाईलवर पहा, जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या मोबाईलवर लवकरच संदेश येऊ लागतील. त्या संदेशामध्ये किती रक्कम जमा झालेली आहे हे त्यांना स्पष्टपणे दिसेल. काहींना 14,000च्या आसपास रक्कम मिळेल, काहींच्या वाट्याला 16,000 रुपये येतील, तर काहींच्या वाट्याला अक्षरशः 22,000 रुपयांपर्यंतचा निधी नक्की येऊ शकतो. काहींना कमी तर काहींना जास्त अशी वेगवेगळी रक्कम प्रत्येकाच्या वाट्याला येणार आहे. सगळ्यांना सारखी रक्कम भेटणार नाही. एकदा असा संदेश आला की रक्कम तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट झाली तर तुम्ही समजून घ्यायचं की सरकारकडून मदत तुमच्या खात्यामध्ये पोहोचलेली आहे आणि तुम्ही ती रक्कम स्वतःसाठी वापरू शकता. आता यानंतर अजून एक जिल्हा पुढे येतोय आणि तो जिल्हा आहे उस्मानाबाद जिल्हा. आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. आता सरकारकडून आलेल्या माहितीनुसार जवळपास 6,320 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. या सर्वांना नुकसान भरपाईची रक्कम 100% त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. आता इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्ही समजून घ्या. पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पाठवण्यात येतील. एकदा प्रक्रिया पूर्ण झाली की थोड्याच वेळात रक्कम दिसायला लागेल. त्यामुळे जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही आणि प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होईल. आता आणखी एक गोष्ट तुम्ही समजून घ्या. जर तुमचं खातं आणि तुमची ओळख जर तुमचं खातं आणि तुमची ओळख ही एकमेकांशी नीट जोडलेली नसेल तर पैसे अडकू शकतात. याचा अर्थ काय? त्यामुळे मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड सोबत जी माहिती आहे ती लिंक होणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्डवर असलेली माहिती व्यवस्थित नसेल, लिंक होत नसेल तर मात्र तुमच्या खात्यात पैसे यायला उशीर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही एकदा तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत व्यवस्थितपणे लिंक आहे का हे तपासून बघा. आता ही छोटीशी वाटणारी गोष्ट सुद्धा पुढे मोठा बदल घडवू शकते. आता काही वेळा असं सुद्धा दिसतंय की हजारो लोकांपैकी काही जण फक्त या छोट्या प्रक्रियेमुळे, या छोट्याशा गोष्टीमुळे मदतीपासून वंचित राहिले. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर काही ठिकाणी शेकडो शेतकरी फक्त ही एक गोष्ट पूर्ण न केल्यामुळे मदतीपासून दूर राहिलेले आहेत. त्यामुळे ही चूक तुम्ही परत होऊ देऊ नका आणि वेळेत तुम्ही सगळं अपडेट करून घ्या. आता यामागचं कारण सुद्धा समजून घ्या. सरकारकडून जी रक्कम दिली जाते, जी रक्कम तुमच्या वाट्याची असते, जी रक्कम दिली जाते ती थेट तुमच्या खात्यात जमा होते, ती खात्यामध्ये पाठवली जाते. त्यामुळे सर्व माहिती बरोबर असणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर कुठेही छोटीशी जरी चूक झालेली असेल, जर तुमचं आधार कार्डवरचं नाव याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल, काही चूक झाली असेल, जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर तुमचे पैसे थांबू शकतात. तुमच्या वाट्याला रक्कम येणार नाही किंवा यायला उशीर होऊ शकतो. त्यामुळे आधीच सर्व तपशील तपासून बघणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी जी रक्कम तुम्हाला भेटणार आहे ती काही लहान रक्कम नाही, मोठ्या प्रमाणात निधी सरकारकडून पाठवल्या जात आहे. आता अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा नक्कीच होईल. त्यामुळे ही संधी तुम्ही वाया जाऊ देऊ नका आणि आवश्यक गोष्टी वेळेत पूर्ण करून घ्या. आता सरकारकडून अशा प्रकारे मदत मिळणं ही खूप इम्पॉर्टंट महत्त्वाची गोष्ट आहे. कारण शेतीमध्ये नुकसान झाल्यानंतर
अशी मदतच शेतकऱ्यांना उभं राहण्यासाठी अत्यंत मोलाची ठरते. त्यामुळे अशा योजना योग्य पद्धतीने राबवल्या गेल्या तर त्याचा फार मोठा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. म्हणून शेतकरी बांधवांनो, तुम्ही थोडंसं जागरूक व्हा. तुमचं सतर्क होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता सर्व माहिती अपडेट ठेवा आणि कोणतीही प्रक्रिया बाकी ठेवू नका, कारण एकदा पैसे जमा व्हायला सुरुवात झाली की ती थेट रक्कम तुमच्या खात्यामध्ये 100% तुम्हाला दिसायला लागेल. पुढेही अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जर तुम्हाला मिळवायचे असतील तर आमच्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करून टाका. जवळ जो तुम्हाला बेल नोटिफिकेशन दिसतोय त्याला ऑलवर सेट करा. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. त्याच्यामुळे आमचा सुद्धा उत्साह वाढतो. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.